नमस्कार, मी अमिता चितळे. मी बिग लिटिल वर्ल्ड नावाचं लर्निंग सेंटर चालवते. हे लर्निंग सेंटर न्यूरो डायव्हर्जंट मुलांसाठी आहे. तर हे लर्निंग सेंटर एक प्री स्कूल आहे फॉर चिल्ड्रन विथ लर्निंग डिसेबिलिटीज. बिग लिटिल वर्ल्डमध्ये आम्ही एक्झॅक्टली करतो काय, तर आम्ही 4 मेन गोष्टींवरती काम करतो. पहिलं म्हणजे सेल्फ रेग्युलेशन. तर सेल्फ रेग्युलेशन काय असतं? लहान मुलांना आपण म्हणतो की खूप टेम्पर टँट्रम्स येतात, की एखादा मुलगा एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तर आरडाओरडा करतो, किंवा एखादं सराउंडिंग मनाविरुद्ध असेल तर त्याला त्रास होतो, आणि मग त्यांचा जो रेझिस्टन्स असतो त्याला रेग्युलेट कसं करायचं, किंवा एखाद्या इमोशनमधनं म्हणजे शांत इमोशनमधनं अँगरमध्ये जातोय किंवा अँगरमधनं शांत येतोय, तर हे रेग्युलेट कसं करायचं याच्यावरती आपण काम करतो. दुसरं म्हणजे सेल्फ ॲडव्होकसी. म्हणजे स्वतःला काय होतंय, स्वतःबद्दल बोलणं, की मला त्रास होतोय किंवा मला भूक लागली आहे, मला पाणी हवं आहे, मला बाथरूमला जायचं आहे, या बेसिक स्वतःच्या गरजा सांगून देणं म्हणजे सेल्फ ॲडव्होकसी. तिसरं म्हणजे सेल्फ हेल्प स्किल्स. तर आता लहान मुलांमध्ये सेल्फ हेल्प स्किल्स या खूप बेसिक असतात. म्हणजे स्वतःचं स्वतः पाणी ओतून घेणं न सांडता, आणि सांडलं तर फडकं आणून ते पुसणं, याला आपण खूप बेसिक गोष्टी म्हणतो. स्वतःचे बूट स्वतः घालणं, शर्टचं बटन लावणं किंवा पॅन्टची झिप वर करणं, स्वतःची सॅक पाठीवर घेणं, टोपी डोक्यावर घालणं, हात खराब झाले असतील तर हात धुणं, या सगळ्या सेल्फ हेल्प स्किल्स आपण काम करतो. आणि त्याच्याचबरोबर आपण न्यूमरसी आणि लिटरसी, ज्या गोष्टी शाळेमध्ये शिकवल्या जातात, म्हणजे अल्फाबेट्स असो, फोनिक्स असो, सॉंग्स असो, कम्युनिटी हेल्पर्स असो, नंबर्स असो, थोड्या बेसिक मॅथ्स स्किल्स असो, या सगळ्या गोष्टींवरती आपण बिग लिटिल वर्ल्डमध्ये काम करतो. तर हे बाकी न्यूरो डायव्हर्जंट सेंटर्सपेक्षा वेगळं का आहे, तर आपण प्रत्येक टीचरला किंवा प्रत्येक एज्युकेटरला इथे 5च मुलं असाइन करतो, आणि प्रत्येक मुलाचा आपण एक इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन प्रोग्राम तयार करतो, ज्याला IEP म्हणतात. तर ह्या IEPमध्ये आपण वेगवेगळ्या कॅटेगरीज डिफाईन केलेल्या आहेत. म्हणजे त्या मुलाच्या लँग्वेज स्किल्स कशा आहेत, त्याच्या कम्युनिकेशन स्किल्स कशा आहेत, सोशल कम्युनिकेशन कसं आहे, प्ले डेव्हलपमेंट कशी आहे, म्हणजे इतर पियर्सबरोबर तो कसा खेळू शकतो, किंवा एखादं टॉय 2 वर्षाच्या मुलाला दिलं, गाडी दिली सपोज, तर त्यांनी ऑफकोर्स त्याची इमॅजिनेशन त्याच्यामध्ये ॲड करणं गरजेचं असतं, पण त्याच्याचबरोबर गाडी दिली की ती अशी जाते, हे बेसिक प्ले डेव्हलपमेंट आहे. तर हे कितपत माहिती आहे, त्याच्याबरोबर सेन्सरी एक्सपोजर किती आहे, की काही टेक्स्चर्सचा त्रास होतो का, काही आवाजांचा त्रास होतो का, काही लाईट कंडिशन्सचा त्रास होतो का, याच्यावरती सुद्धा आपण त्यांचे IEP डिसाईड करतो. आणि बेसिक अंडरस्टँडिंग म्हणजे इंटेलेक्च्युअल कपॅबिलिटी किती आहे, की न्यूमरसी लिटरसीमध्ये जर आता मी सुरू केलं, A to Z शिकवणं सुरू केलं, फोनिक्स शिकवणं सुरू केलं, काउंटिंग शिकवणं सुरू केलं, तर ते अंडरस्टँडिंग किती आहे, याच्यावरनं आपण मुलाचे 6-6 महिन्याचे IEP तयार करतो. तर हे IEPमध्ये बऱ्यापैकी डिटेल्स असतात. म्हणजे आपण स्किल्स ऑन टॉप लेवल ठरवतो, आणि त्या स्किल्सवरनं त्यांच्या काय ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या, इतक्या लेवलला आपलं प्लॅनिंग असतं. सो या ॲक्टिव्हिटीज वी टेल पेरेंट्स की तुम्ही तुमच्या थेरपिस्टबरोबर किंवा तुमच्या डॉक्टर्सबरोबर शेअर करा, म्हणजे आम्हाला फीडबॅक मिळतो की आम्ही जे ठरवलेलं आहे ते अचिवेबल गोल्स आहेत का नाही, का ते खूपच सोपे आहेत किंवा ते खूपच अवघड आहेत. सो अशा बॅक अँड फोर्थमधनं आपण प्रत्येक मुलाचा IEP तयार करतो. आणि एखादी स्किल एखाद्या मुलाला येते हे आपण कसं ठरवतो, ह्याच्यासाठी सुद्धा टेस्ट असतात. म्हणजे आता सपोज मला एक स्किल एका मुलाला शिकायची की स्वतः बूट घालणे असेल, तर ते मी त्याला 4 वेळा इन्स्ट्रक्ट करून त्यांनी केलं, का मी स्वतः करून दाखवल्यावरती त्यांनी केलं, का त्यांनी एका इन्स्ट्रक्शनमध्ये स्वतः केलं, याच्यावरती या स्किलचं स्कोरिंग केलं जातं. आणि मग ठरवलं जातं की ही स्किल येते आणि आता आपण पुढे मूव्ह ऑन करू शकतो. तसंच आपण या बिग लिटिल वर्ल्डमध्ये सर्वात महत्त्वाचं गोष्ट जी करतो ती म्हणजे वी ट्राय टू हॅव पॉझिटिव्ह असोसिएशन प्रत्येक ॲक्टिव्हिटीबरोबर. म्हणजे आता एक 4 वर्षाचं मूल असेल आणि त्याला आपण प्री रायटिंग स्किल्स शिकवतोय, आणि थोडं रायटिंग की पेन्सिलची ग्रिप कशी पाहिजे, क्रेयॉनची ग्रिप कशी पाहिजे, प्रेशर किती पाहिजे, पण त्या मुलाला इच्छाच नाही आहे ते करायची, तर मी या ॲक्टिव्हिटी दुसऱ्या गोष्टीतनं करणार, म्हणजे सेन्सरी गोष्टीतनं करणार. मे बी रव्यामध्ये त्याला रायटिंग सांगेन किंवा क्लेनी त्याला लेटर्स बनवायला सांगेन. माझं गोल इज टू डेव्हलप द स्किल, नॉट टू हॅव द टास्क बी डन. सो बेसिकली आपल्याला काय करायचं की त्या मुलाला रायटिंग बरोबर पॉझिटिव्ह असोसिएशन पाहिजे, की जर मी त्याला सांगितलं की तू इथे बसून मला पाटीवर A काढू शकशील का, तर ते त्यांनी हॅपीली केलं पाहिजे. ती एक अशी कंपल्सरी केलेली गोष्ट की नाहीतर मला टीचर ओरडेल अशा भीतीने केलेली गोष्ट अशी नको आहे.
सो बेसिकली आपण प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये पॉझिटिव्ह असोसिएशन शोधतो, ज्याच्यामुळे अगेन त्याचा एक डिसॲडव्हान्टेज असा आहे की एखादी ॲक्टिव्हिटी करायला वेळ जास्ती लागू शकतो, बट दॅट इज ओके, कारण की लहान मुलांमध्ये ग्रास्पिंग स्किल पण खूप चांगली असते. सो जेव्हा त्यांचा मूड चांगला असतो, जेव्हा ते रिसेप्टिव्ह असतात एज्युकेशनसाठी, तेव्हा ते खूप पटापटा शिकतात. सो बेसिकली आपण या 5 पर टीचरला जे 5 मुलं देतो, त्याच्यामध्ये आपण 3 तासामध्ये 20 मिनटं प्रत्येक मुलाबरोबर टीचरला वन ऑन वन टाईम मिळतो. आणि या वन ऑन वनमध्येच आपल्याला कळून येतं की एक्झॅक्टली अंडरस्टँडिंग किती आहे, कारण 5 मुलांपैकी कुठलीही 2 मुलं सेम गोष्ट शिकत नसतात. प्रत्येकांची अंडरस्टँडिंग आणि इंटेलेक्च्युअल कपॅसिटी ही वेगळी असते. सो प्रत्येकांचा पोर्शन जो आपण म्हणतो तो वेगवेगळा असतो. सो 20 मिनटामध्ये आपण म्हणजे टीचरला समजू शकतं की एक्झॅक्टली या मुलाला मला जी ॲक्टिव्हिटी आज करायची आहे, सपोज ती कलर आयडेंटिफिकेशन असेल किंवा शेप आयडेंटिफिकेशन असेल, काहीही असू शकतं, तर ती त्याला कितपत कळली आहे हे त्या 20 मिनटात त्या टीचरला कळतं. प्लस आपण ह्याच्यामध्ये 20 मिनटं ॲक्शन सॉंग्सही घेतो, म्हणजे आपल्याला मुलांना अवेअर करून द्यायचं आहे त्यांच्या बॉडीबद्दल, की माझे हात एक्झॅक्टली कसे हलत आहेत, माझं डोकं कसं हलतं आहे, माझे डोळे कुठे आहेत, माझं तोंड कुठे आहे, माझी बाकीची बॉडी कुठे आहे. या बॉडीबद्दल अवेअर करण्यासाठी सर्वात चांगली उत्तम गोष्ट म्हणजे ॲक्शन सॉंग्स असतात, कारण मुलांना गाणी एनिवेज आवडतात आणि गाण्यावरती जर त्यांना ॲक्शन शिकवल्या आणि टीचर स्वतः करताना त्या दिसल्या तर ते मुलं रेप्लिकेट करू शकतात. सो ह्याच्यामध्ये 20 मिनटाचे ॲक्शन सॉंग्स नंतर आपण 20 मिनटं ग्रॉस मोटर ॲक्टिव्हिटीज पण घेतो, ज्याच्यामध्ये त्यांना बाहेर आउटडोर ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात. म्हणजे मोठं टायर असेल त्याला रोलिंग करणं, ज्याच्यामधनं त्यांची स्किल डेव्हलप होणार आहे की ते टायर उचलायचं, ते रोल करायचं, बॅलन्स बोर्डवरती वॉकिंग करायचं, ट्रॅम्पोलिनवरती ठराविक पद्धतीने जम्प करायचं, सीसॉवरती उभं राहून बॅलन्स करायचं, स्विंगवरती बसून बॉडीनी पुढे मागे करून स्विंग घ्यायचा. आता या गोष्टी आपल्याला खूप बेसिक वाटतात, म्हणजे आपण ह्या नोटीसही करत नाही, पण ही एक एक छोटी छोटी स्किल असते जी आपल्याला न्यूरोडायव्हर्जन मुलांना शिकवायला लागते. सो या आपण 20 मिनटाच्या ॲक्टिव्हिटीज घेतो. त्याच्यानंतर आपण त्यांचा कम्युनल स्नॅक टाईम करतो, ज्याच्यामध्ये प्रत्येकाने ऑफकोर्स स्वतःचे डबे आणलेले असतात, पण टेबल भोवती आपल्या क्लासबरोबर बसून स्वतःचा डबा उघडणे ही पण एक खूप इम्पॉर्टंट स्किल आहे. आणि मग त्याच्यानंतर आपलं खाऊन झाल्यावर तो डबा बंद करून सॅकमध्ये ठेवणे. जितकं आपल्याला ऐकायला बेसिक वाटतं तेवढं ते न्यूरोडायव्हर्जन मुलांबरोबर बेसिक नसतं. सो ही गोष्टसुद्धा शिकवणे, याच्यावरती सुद्धा आपण काम करतो. प्लस इंडिपेंडेंटली चमच्यानी खाणे किंवा हाताने खाणे, इंडिपेंडेंटली भांड्यातनं पाणी पिणे, बिकॉज बऱ्याच मुलांना भांड्यातनं पाणी पिण्याची जी स्किल सेट लागतात, की तोंड किती उघडायला पाहिजे, घोट किती मोठा घेतला पाहिजे, तो घेतल्यावरती तो आत कसा घालायचा, या स्किल्ससुद्धा शिकवायला लागतात, इवन इफ ती मोठी असतील, 2-3 वर्षांची असतील. सो याच्यावरतीही आपण काम करतो. सो आपण असं त्यांच्या होलिस्टिक डेव्हलपमेंटवरती काम करतो. बेसिकली त्यांना आपल्याला सेल्फ ॲडव्होकेट बनवायचं आहे, की त्यांना काय होतं आहे हे त्यांना समजलं पाहिजे. त्यांना एखादी अनकम्फर्टेबल सिच्युएशन आयडेंटिफाय करता यायला पाहिजे आणि रेग्युलेट करता यायला पाहिजे. म्हणजे जेव्हा ते मोठ्या शाळांमध्ये जातील, पहिलीमध्ये, दुसरीमध्ये जातील, जेव्हा आजूबाजूला मिनिमम 30 ते 40 मुलं असणारच आहेत. सो अशा सिच्युएशनमध्ये आपल्या मुलांना स्वतःची मतं मांडता यायला पाहिजेत. ह्याच्यासाठी आपण त्यांना बिग लिटिल वर्ल्डमध्ये तयार करतो.